आज सकाळी नाश्त्यासाठी मी मस्त थालीपीठ केली. पण या थालीपीठासाठी अजिबात आपल्याला भाजणी करायची नाहीये किंवा बरेच पीठ वगैरे घालायची गरज नाहीये. एकाच पिठाने हे थालीपीठ इतके अप्रतिम होतात. चला तर कसे केले बघूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी व सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही मस्त अशी थालीपीठाची रेसिपी सुरू करूया. हे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी तर खाऊच शकता, इव्हन तुम्ही डिनरला पण हे करू शकता. कधी कधी संध्याकाळी भाजीपोळी खायचा कंटाळा आला, पण गरमागरम चमचमीत काही खायचं असेल तर मस्त हे थालीपीठ करून बघा. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मोठा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. जेव्हा दुधी भोपळा आपण किसतो तेव्हा त्याचे साल काढून घ्यायचे आणि किसून झाल्यानंतर किंवा थोडासा तो खाऊन बघायचा. जर तो कडू असेल तर तो वापरायचा नाहीये. दुधी भोपळ्याचा साईज छोटा मोठा असू शकतो, म्हणून इथे मी कपाने पण मोजून घेतलेला आहे. तर 2 कप इथे हे दुधी भोपळ्याचं कीस तयार झालं. त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर फक्त इथे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि या तांदळाच्या पिठाने आपले थालीपीठ खमंग, खुसखुशीत आणि मस्त क्रिस्पी होतात. बाकी कुठलेच पीठ आपल्याला इथे घ्यायची गरज पडत नाही. आता या थालीपीठाची चव अजून वाढावी त्यासाठी आपल्याला एक छानसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये आधी आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतली. तर त्यापैकीच अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये आहे. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या घेतल्या. या मिरच्या कमी तिखट आहे. जर तिखट मिरच्या घेत असाल तर तुम्ही 1 मिरचीमध्ये पण बस होईल, 1 किंवा 2. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. 1 चमचा जिरे यामध्ये घालू आणि हे बारीक वाटून घेऊ. खूप बारीक वाटायची गरज नाहीये, थोडंसं ओबड-धोबड ठेवलं ना तरीही चालतं. हे बघा, असं मी ठेवलेलं आहे. आता हे यामध्ये घालून घेऊ आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी पण या आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मीठ, हळद हे घालून घेऊ. थोडीशी साखर घालू. साखर घातल्याने थालीपीठाला खूप छान चव येते आणि यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा धणेजिरे पूड घातली. अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालू. 1 चमचा तीळ यामध्ये घालू. हे बघा, हे मिक्सरचं पाणी पण यामध्ये घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. हे बघा, हे मी मिक्स केलं, पण मला साखर टाकायची मी विसरले. मग मी आता इथे अर्धा चमचा साखर घालून घेते आणि हे छान मिक्स करू. इथे जर आपल्याला पाणी टाकायची गरज पडली तर थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आणि या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे थालीपीठाचं पीठ असायला पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता, हे थोडंसं मला असं कडक वाटतंय. जर तुम्ही रुमालावरती थालीपीठ करणार असाल तर इतपत तुमचं हे थालीपीठाचं पीठ असायला पाहिजे. पण मी तव्यावरती हे डायरेक्ट असे स्प्रेड करणार आहे, म्हणून मग मी इथे थोडंसं पाणी परत ॲड केलं. आता आपण याचे थालीपीठ करून घेऊ. त्यासाठी इथे मी हा लोखंडी तवा ठेवलेला आहे. जाड तवा ठेवायचा म्हणजे आपले थालीपीठ छान व्यवस्थित भाजले जातात. कारण थालीपीठ आहे ना थोडंसं जाड असतं, तर ते आपल्याला हाय फ्लेमवर किंवा असं पातळ तव्यावरती अजिबात भाजायचं नाहीये. छान जाड तवा असायला पाहिजे आणि अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा थालीपीठ एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं आधी तेल लावून घेतलं. तव्याला भरपूर तेल लावून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हे जे आपण पीठ तयार करून घेतलं थालीपीठाचं ते यामध्ये घालू आणि या पद्धतीने मी पसरवून घेत आहे. जर तुम्हाला ही पद्धत नाही आवडत असेल किंवा थोडा गरम वाटत असेल तर तुम्ही रुमालावरती पण थालीपीठ पसरवून घेऊ शकता. तर हे बघा, या पद्धतीने मी हा थालीपीठ छान पसरवून घेतला. थालीपीठ पूर्ण छान शिजायला पाहिजे, म्हणूनच इथे आपण याला झाकून ठेवणार आहोत. नाहीतर ही जी वरची बाजू असते ती ड्राय होते आणि जर असं झाकून ठेवलं तर आपला हा थालीपीठ जरी मस्त क्रिस्पी झाला तरी मस्त मॉइस्ट राहतो. 1 मिनिटं मीडियम गॅसवरती मी झाकून ठेवलेलं होतं. आता इथे परत थोडंसं तेल टाकू आणि थालीपीठ पलटवून घेऊ. हे बघा, दोन्ही साईडनी थालीपीठ खरपूस भाजून घेतला आणि थालीपीठ भाजताना घाई करायची नाही. मीडियम गॅसवर आपल्याला थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. नाही तर आपला जो थालीपीठ आहे आतून तो कच्चा असतो आणि जेव्हा आपण पलटवतो ना तर तेव्हा तो व्यवस्थित पलटवला पण जात नाही आणि तो तुटतो. तर ही काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळे थालीपीठ तयार करून घेतले आणि मस्त दह्यासोबत सर्व केलं.
तुम्ही हे दही, सॉस, लोणचं ह्याच्यासोबत सर्व करू शकता. आपले कुरकुरीत खमंग दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण हा झटपट नाश्ता तुम्ही तयार करू शकता. शिवाय पौष्टिक तर आहेच. तर चला, ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.